पियू, तू बघितलंस ना, हे सगळं वेगळंच होऊन बसलंय बघ. आपण धान्य वाटपाची मदत काकींच्या प्रचारासाठी केली होती, पण त्या बातमीवाल्याने मलाच हिरो करून टाकलाय. कारण तू आहेच हिरो. नाही पियू, मी एक साधा माणूस आहे आणि मला तसंच राहायचंय. आणि तू बघितलंस ना, काकी कसल्या चिडलेल्या. हा ग, त्या बातमीवाल्यांनी साधं काकींचं नाव बी घेतलं नाही ग. अरे हो वीरू, पण हे काय आपण बळच घडवून नाही ना आणलं. आता आपण सांगितलं होतं का त्या चॅनलवाल्याला की तुझं नाव सारखं सारखं दाखव म्हणून? का त्या माईकवर बोलणाऱ्या माणसाला आपण सांगितलं होतं? नाही ना. हो पियू, पण ते काकींना कोण समजवणार? काकी आता माझ्याबद्दल काय गैरसमज करून बसले असतील ना, काय माहिती. मला त्यांच्या मनातलं गैरसमज दूर केलं पाहिजे. पियू, मी आलोच काकीला भेटून. अरे वीरू थांब. तुला काय वाटतं, तू जाशील काकीसनी सगळं सांगशील आणि त्या सगळं तुझं ऐकून घेतील? मला नाही माहिती, पण त्यांच्या मनातली शंका तर दूर केलीच पाहिजे. आणि पियू, अगं ही सगळी मदत काकींनी केली होती, त्यांच्यामुळे सगळं घडले. आणि लोक उगाच माझं उदो उदो करतायत आणि मला नाही आवडणार असं दुसऱ्याचं क्रेडिट घ्यायला. तुला लाख नाही आवडणार वीरू, पण मला सांग, लोकांना तुझ्यात दादासाहेब दिसतात, ह्याचं काय करणार आहेस तू? वीरू, त्या पत्रकाराला पण माहित आहे की या गावात कधी कुणाला अडचण आली, कधी कुणाला मदत लागली तर कोण येणार आहे? तूच येणार आहेस ना. मग काय झालं त्यांनी तुझी बातमी दाखवली म्हणून? यात त्यांचं काय चुकलं? पियू, कोणाचंच काय चुकलं नाही आणि हेच काकींना सांगायचं म्हणून मी चाललोय काकींकडे. आलोच. वीरू नाही, तू थांब. आधीच काकी तुझ्यावर रागवल्यात, तू नको जाऊ. काकींना समजवायचंच आहे ना, मी समजव. तू थांब, मी आलेच. लोकशक्ती पक्षाचे माजी दिवंगत नेते दादासाहेब सूर्यवंशी यांचे सुपुत्र राजवीर सूर्यवंशी यांनी आज अवकाळी पावसाने ग्रासलेल्या शेतकरी कुटुंबांना अन्नधान्याचं वाटप केलं. ही मदत स्वीकारताना अनेक शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलं. राजवीर सूर्यवंशी याच्यामध्ये दादासाहेब सूर्यवंशी यांचाच आभास होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. कांचन, अगं ऐक माझं, असं जेवणावर कशा पाहिजे राग काढतेस? अगं आज नाही आलं तुझं नाव तर नाही आलं. आता तू प्रचाराला सुरुवात करतेस का नाही, मग रोज येईलच की तुझं नाव. अहो, निवडणुकीला कोण उभं राहणार आहे? मी ना. हा, अशी नाव गाजवण्याची संधीच एकही सोडून चालत नाही. सतत चर्चेत राहावं लागतं, तेव्हा कुठे लोक मतदान करतात. आणि या धान्य वाटपासाठी मी पैसा ओतला होता, मी. आणि ह्याचं श्रेय कुणाला मिळालंय? त्या वीरूला. काय चाललंय हे? काकी, तुम्हाला असं जेवणावर राग काढणं ना शोभत नाही बघ. तू मला शिकवणार आहे आता काय शोभतं काय नाही? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. वीरूच्या हातनं अन्नधान्य वाटप करायची आयडिया तुझी होती. हो, माझीच होती. आणि मी म्हणलं तसा याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. असा काय फायदा झालाय का मला? अहो काकी, तुमचं जनतेतलं वजन अजूनच वाढलंय बघा. तुम्ही तुमच्या हाताखालच्या लोकांना मोठं होण्याची संधी देताय, असा मेसेज गेलाय बाहेर. आणि असं बी तुम्ही दादासाहेबांचं कार्ड वापरूनच हे इलेक्शन जिंकायचं ठरवलं होतं ना. पण ह्यात जर का अशी बातमी झाली की तुम्ही तुमच्या हाताखालच्या लोकांना मोठं होण्याची संधी देताय, तर मग सांगा नाव कुणाचं होणार आहे? यात तुमचंच होणार आहे ना. उगाच मला शब्दात अडकू नको. खरं सांग, तू ही माझ्या बरोबर नवीन गेम तर खेळत नाही ना? अहो नाही काकी, हे काय बोलताय तुम्ही? हे असलं काही माझ्या मनात बी नाही. माझ्या डोक्यात बी असा विचार आला तर मला खरंच पाप लागेल. ए, पाप लागल न लागल ते दूरच. मीच तुझ्यावरनं घाना फिरवीन. ती डोक्यात फिट्ट करून ठेव. अहो काकी, आता हे तर कायमच फिट्ट केलंय ना, म्हणून तर तुमची माफी मागून तुम्हाला शरण आले. माझा ऐका काकी, मी तुमच्या फायद्यासाठीच सांगते.
लोक वीरूमध्ये दादासाहेबांना बघतात. त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्याला पुढं करा. मग बघा, तुमची सीट फिक्स आहे. माझा काय गुडघ्यात मेंदू आहे का? अशानं तिकीट तर त्यालाच मिळेल. अहो काकी, तुम्हाला वाटतं का वीरूमध्ये एवढी हिंमत आहे की तो तुमच्या विरोधात जाईल म्हणून? आणि असं बी त्यानं तर वचन देऊन ठेवलंय ना की तो इलेक्शन मध्ये कधीच उभा राहणार नाही म्हणून. तुम्हाला तर माहितच आहे की. तू दिसतेस त्यापेक्षा पण पुढची आहेस. हं? कळेलच तुम्हाला हळूहळू. हा? अहो म्हणजे तुम्ही जेवून घ्या बरं हळूहळू असं म्हणायचं होतं. आणि काकी, तुम्ही जेवला नाहीत ना म्हणून घरचं कोणी बी जेवलं नाही बघा. चला घ्या बरं जेवून. बसा इथं, बसा इथं. पिऊ, काय झालं ग? काकी जेवल्या का? त्यांची लाडकी सून ताट घेऊन गेल्यावर कशा नाहीत जेवणार त्या? असं कसं? खरं सांग की, का तुला बघून अजून भडकलंय? अरे नाही रे, पोट भरून जेवल्यात. आणि त्याच काय, घरातले सगळे जेवलेत बघ. फक्त आपण दोघं सोडू ना. चल बरं जेवून घेऊ आधी. चल. चल. अगं कशा शक्य आहे तुझ्या हातनं जेवल्या म्हणून? ते बी माझ्यावर रागवलेलं असतं ना. मला काही कमी समजतोस होय तू? मी बी आशी गेले, आशी बसले आणि म्हणलं त्यांना, तुम्ही जेवणार आहेत का नाही, का सोडून देऊ मी वीरूला? मग काय, जेवाच लागलं त्यांना. खरं सांग की पिऊ, उगा मस्करी नको. अरे हो, जेवल्या तर. त्यांना सांगितलं की जी काही झालं त्यात वीरूची काहीच चूक नव्हती. आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांचा कसा फायदा आहे ही बी पटवून दिली. मग घेतलं खाऊन त्यांनी. आता आपण पण जेवून घ्यायचं का वीरू? खरंच लय भूक लागली बघ मला. चल खाऊया. तू मनावरच लय मोठं वजन हलकं केलेस बघ. आता कुठे ना घशाखाली घास उतरल. चल बरं मला. नाही रे, कोणी बघितलं तर काय म्हणेल? बघितलं तर बघितलं. अगं बायको आहेस माझी तू. बरं गपचूप, नाहीतर मी जेवणारच नाही. तुझ्या घरच्यांना काही आजार आहे का रे? एवढं तेवढं काही झालं की मला नाही जेवायचं. धर. आणि हे बरं आहे हा तुझं, इथं काकींना समजवायचं एवढं मोठं काम मी केलं. तू मला भरवायचं सोडून मलाच तुला भरवायला सांगतोस. वीरू, एक सांगू? आज तुला पहिल्यांदा टीव्हीवर बघितलं ना, म्हणजे तुझी बातमी बघून ना असं वेगळंच वाटलं, भारी वाटलं. लोक किती भरभरून आशीर्वाद देत होते ना तुला. त्यांच्या डोळ्यातलं तुझ्यासाठीचं प्रेम बघून ना माझा ऊर असा अभिमानानं भरून आला. खरंच वीर, मी माझ्या नशिबावर लई खुश की मला तुझ्यासारखा नवरा मिळाला. पिऊ, मी बी लय नशिबाने बघ की मला तुझ्यासारखी बायको मिळाली. पण खरं सांगू, मला या प्रसिद्धी बिसिद्धीची लय भीती वाटते बघ.
आयुष्यात अशी लय उंचीवर पोहोचलेली माणसं आहेत ना, हळूहळू त्यांच्या माणसांपासून दुरावत जातात. आणि मला ते नकोय बघ. माझ्यासाठी असं एकत्र जेव्हा बसणं ना, ह्यातच जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे बघ. आता तूच मला सांग, कुठला राजकारणी असं बायकोसोबत निवांत जेवायला बसत असेल? बाकीच्यांचं माहित नाही वीरू, पण माझा वीरू किती बी मोठा झाला, आमदार झाला, खासदार झाला, मंत्री जरी झाला, तरी हे सुख माझ्याकडनं कोणीच हिरावून घेऊ नाही शकत, ह्याची खात्री आहे मला. थांबा. आम्हाला न सांगता कुठे गेला होता तुम्ही? आम्ही काही लहान नाही राहिलो तुम्हाला सांगून जायला. अरे वा, मोठे झालात की आता तुम्ही. मग तुमचं हे मोठेपण तुमच्या वागण्यात पण दिसू दे की. हा, इथं एवढे सगळे इलेक्शनची कामं पडलेली असताना तुम्ही तिकडे गावभर बोंबलत फिरताय. लाज वाटत नाही का तुम्हाला? हे इथली कामं कोण करणार? तुमचा बाप? करा की मग. आम्ही काय तुम्ही पाय ठेवलं कुत्र नाही. तुम्ही भूक म्हणले की भुकायला, आम्ही गप बस म्हणले की गप बसायला. तुम्हाला जी मदत करतोय ना ती बघा. उपकार करताय काय आमच्यावर? हा, पोचतोय तुम्हाला आम्ही, याची जाणीव ठेवा. तुम्हाला डोक्यावर घेतलं म्हणून आमच्या कानात मुतायला लागला का? इकडे बघ. आपण कुणाशी बोलतोय, काय बोलतोय याचं भान ठेवायचं इथनं पुढं. नाहीतर जीभ हसडून हातात ठेवीन. नाही येऊ देणार ती वेळ. हा, नाही आली पाहिजे. ती वेळ कधीच आली नाही पाहिजे. आणि उद्यापासून आम्ही सांगितलेली प्रत्येक कामं झाली पाहिजेत. आधीच पोरीनं आमच्या नावाला शेण फासलेलं आहे. तुम्ही कमीत कमी उरलेली आमची इज्जत तरी सांभाळा. तुमची बहीण दुसऱ्या बरोबर पळून गेली आणि तुम्ही थोबाड वर करून बघत होता. अरे थूक तुमच्या जिंदगानीवर. तेव्हा काय करून दाखवता आलं नाही, आता तरी करा. नाहीतर तुम्ही बी तुमच्या बहिणीसारखं बाहेर निघायचं. कळलं ना? चल निघा. जावा. गरज नाही आम्हाला कुणाची. नाही या इलेक्शन मध्ये सगळ्यांचा हिशोब चुकता केला तर अंकुशराव पाटील नाही आम्ही. अंकुशराव पाटील. वीरू, हा, ज्या ज्या घरामध्ये अन्नधान्याचं वाटप केलं ना त्यांची नोंदणी करून ठेव. म्हणजे आपल्यालाच बरं पडतं तिथनं मत मिळाले का नाही बघायला. जी काकी. कांचन, कांचन, अगं हे बघ निवडणुकीच्या तारखा डिक्लेअर झाल्या. हा, आता आपल्याला डबल स्पिंड कामाला लागायला पाहिजे. म्हणजे आता नवरीलाच सांगणार आहे का लग्नाची तयारी कर म्हणून? हा, मी तर कवाच नटून बसल्या. तुम्हीच लागा तयारीला, मी कवाचीच लागली आहे. चहा. काकी हे घ्या तुमचं निवडणुकीचा फोटो आले ती. बघू बघू.
काकी अहो कसलं फोटो आले ती नाही म्हणजे तुम्ही असं वाटणं झालंय ती दारात मागत करी येतात का नाही त्यांच्यासारखंच वाटतंय कोणीतरी. काकी अहो तुम्ही दीपाचं काही ऐकू नका. उलट तुम्ही सर्वसामान्य माणसातल्या वाटताय. आणि काकी अहो याचा फायदा तुम्हालाच आहे की. एकदा हे फोटो बॅनरवर लागले ना मग बघाच कशी तुमची हवा होती येते. आता निवडणुकीसाठी लागतात म्हणून ठेवतीये फोटो, नाहीतर फाडून कवाच फेकून दिलं असतं. यात कुणाच आहे? अयो निशा वहिनी माझा फोटो बघू. हाय शपथ कसले फोटो आलेत माझे एकच नंबर. आता हे असते दाखवले ना तरी आणि एकदा येडे होतील माझ्या माग. मम्मी तुम्हाला बघायचं का? हे बघ काल काहीतरी सांगितलं होतं, शिरत नाहीत का काही गोष्टी डोक्यात? वीरू, पियू, हे तुमचे फोटो कसे काय? कधी काढलेत हे फोटो? वीरू, तुला लय हौस आहे ना फोटो काढायची? हा, काल गावामध्ये धान्य वाटप केलं तेव्हा स्वतःच्या नावाचा गाजावाजा करून घेतलास आणि आता हे फोटो काढून बॅनरवर लावून पोस्टरबाजी करायची आहे तुला? अहो काकी विरूची यात काहीच चूक नाही. तो तो फोटो काढायला नाही म्हणत होता, मीच त्याला फोर्स केलं बघा. ते लग्नात आम्ही दोघांनी फोटो नव्हते काढले ना म्हणून म्हटलं फोटोग्राफर आलाच आहे तर जोडीनं 2-4 फोटो काढून घेऊ. तुमची हाऊस पुरी करायला फोटोग्राफरला बोलवलं नव्हतं मी. वीरू, हिच्याकडनं अपेक्षा नव्हत्या मला. तुझं काय? तुला कामच सोडून हे धंदे करायचे आहेत होय? हा, हे असले धंदे करायचे नाहीत परत या घरामध्ये. काकींनी आपल्या फोटोवर असा पाय नव्हतं द्यायला पाहिजे. जाऊ दे पिऊ, तू नको उगाच मनावर घेऊस. काकीने दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीचा राग फोटोवर काढला असं. अरे पण असं किती दिवस चालणार आहे विरू? पिऊ, घर टिकवून ठेवायचं म्हटलं ना तर असं बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करावंच लागतं. अगं काकी कधी कधी अशा कडक वागते ती, पण त्यांच्या मनात काय नसतंय. बाकी काही म्हण, आपले फोटो एकदम वाढीवाले. आपली जोडी कसली भारी दिसते बघ की. नाही हं? लय भारी दिसते. माझा कारभारी बघ कसा राजबिंडा राजकुमार वाटतोय. माझा कारभारी लय भारी दिसते. वीर्या, अरे वीर्या, अरे लवकर सर, लय मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झाले? अरे तिकडं पारावर यात्रा भरलो आणि लोक जमा झालेत. तू अन्नधान्य वाटप केल्याची बातमी ना सगळीकडे व्हायरल झाली आहे. अरे एवढंच नाही, तुझ्या नावाच्या घोषणांनी ना अख्खा पारदान आणून सोडल्या त्या लोकांनी. हो भाऊजी, ही तर चांगली गोष्ट आहे की. अहो वहिनी, तसं नाही. आता ही लोक सगळे अन्नधान्य वाटपासाठी आलेत. एवढं अन्नधान्य आणायचं कुठून आपण?